नमस्कार. सुगरण स्वाद घरचा या यूट्यूब चॅनलवर मी स्वप्ना तुमचं खूप खूप स्वागत करीत आहे. आज आपण बनवणार आहोत झणझणीत तवा अंडा मसाला. अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट बनवणार आहोत, अगदी हॉटेल स्टाईल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अंडी घेतली आहे उकडून. 8 अंडे आहेत. 4 मोठ्या आकाराचे कांदे असे छान बारीक चिरून घेतलेले आहेत. 2 टोमॅटो असे कट करून घेतले आहेत. कोथिंबीर, आल्याचे तुकडे, लसूण आणि 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मसाल्यामध्ये घरगुती मसाला, धने पावडर, चिकन मसाला, हळद, लाल तिखट आणि मीठ घेतलेलं आहे. चला आपण तवा छान गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. आपण तवा अंडा मसाला बनवत आहोत, त्यासाठी असा छान मोठा तवा वापरायचा. तुमच्याकडे जो अवेलेबल असेल त्याच्यावर बनवलं तरी चालेल. तवा छान गरम झाला आहे. तेल गरम झालं की याच्यामध्ये आपण अंडी जी आहेत उकडलेली ती अशी कट करून घालायची आहेत. अंड्याचे 2 भाग करून छान असे खरपूस आपल्याला अंडे ह्याच्यामध्ये फ्राय करायचे आहेत तेलामध्ये. हे बघा, एक एक अंडं छान मी कापून असं व्यवस्थित तेलामध्ये ठेवत आहे. या प्रमाणात भाजी बनवली ना की 4 ते 5 जणांसाठी भरपूर होते. आता अंड्यावरती घालायची आपल्याला थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट. चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालायचं आहे. तर अंडी आपल्याला दोन्ही बाजूने छान तेलावरती पाहू शकता, मस्त असा रंग आलेला आहे. अशी उलट पुलट करून छान फ्राय करायचे आहेत. आपण हा हॉटेल स्टाईल अंडा मसाला बनवत आहोत, त्यासाठी तव्यामध्येच बनवायचा आहे. तर पाहूयात आपण आता. हे बघा, छान अशी आपली अंडी फ्राय झालेली आहेत व्यवस्थित. मस्त रंग आलेला आहे अंड्यांना. चला आता आपण एका ताटामध्ये अंडी काढून घेऊयात. हे बघा, अंडी काढून घेतलेले आहे सर्व. आता त्याच तव्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे, मोठे चमचे. हे बघा, तेल छान तापलं की यामध्ये घालायचा आपल्याला बारीक चिरलेला कांदा. आता कांदा आपल्याला छान मऊ होईपर्यंत असाच परतून घ्यायचा आहे. हे बघा, मस्त कलर आला आहे कांद्याला. चला तोपर्यंत आपण वाटून घेऊयात. टोमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्याचं. पाहू शकताय, कांदा मस्त छान आपला फ्राय झालेला आहे. आता जे वाटण आपण वाटून घेतलेलं आहे मिक्सरमधून ते याच्यामध्ये घालायचं. आणि छान असा सुगंध येईपर्यंत हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे. कारण यामध्ये आपण आलं, लसूण, हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. तर ते छान असं त्याचं कच्चं पण जाईपर्यंत टोमॅटो पण आपल्याला छान याच्यामध्ये परतायचं आहे. हे बघा, आता इथे घालायचे आहेत आपल्याला सुके मसाले.
आणि आता सुके मसाले घातल्यानंतर पुन्हा छान सर्व एकत्र करून परतून घ्यायचं आहे. मस्त मसाल्यांचा असा छान घमघमाट येतो. बघा हळूहळू रंग छान आलेला आहे छान कांद्याला. तेलावरती सर्व मसाले छान आपण मस्त परतून घेतले आहेत. आता इथे घालायचं आपल्याला पाणी. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण वाटलेलं आहे त्यातच थोडंसं पाणी घालून याच्यामध्ये घालायचं आहे. आता पाणी घातल्यानंतर पुन्हा सर्व एकजीव करायचं. गॅसची फ्लेम इथे मीडियम ठेवायची आहे. छान मीडियम गॅसवरती आपल्याला तेल सुट्टेपर्यंत हे सर्व मसाला जो आहे तो परतायचा आहे. पाहू शकताय मस्त तेल सुटलेलं आहे मसाल्यांना. आता यामध्ये घालायचे आहेत आपले फ्राय अंडी. आता अंडी सर्व मिक्स करायचे आहेत मसाल्यामध्ये. मस्त परतून घ्यायचे आहेत अंडी याच्यामध्ये घातल्यानंतर. आणि आता 1-2 मिनटं असंच आपल्याला छान याच्यामध्ये तव्यावरती छान परतून घ्यायचं आहे. पाहू शकता एकदम मस्त आपला हॉटेल स्टाईल अंडा मसाला तयार झालेला आहे. आता इथे घालायची आपल्याला छान बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि तयार झालेला आहे आपला गरमागरम अंडा तवा मसाला. अगदी झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने अतिशय चवदार बनतो. तर नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.